महान संस्कृत पंडित, महान योद्धा, अतिशय पराक्रमी त्यागी व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराज उपाख्य शंभूवर्मन यांचा संस्कृत भाषेतील बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा स्पीकच्या शंभूवर्मन करत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 77 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण यातला अन्योक्ती कलशहाचा भाग पाहत आहोत आणि हा भाग म्हणजे पहिल्या अध्यायातील आहे. सध्या आपली नदीची सिरीज सुरू आहे आणि नदी नाम म्हणजे नदीला उद्देशून लिहिलेला हा पुढचा 3रा श्लोक काय म्हणतो पाहूया. कतिपय दिवस स्थायी पुरो दुरन्नतोपि भविताते तटनी तट द्रुम पाटन पातकमेकम चिरस्थायी. कतिपय दिवस स्थायी दुरो दुरोन्नती भाविताते. कितीतरी दिवस, कित्येक दिवस ही नदी काय करत आहे, तिच्या आसपासच्या परिसराला काय करत आहे, अन्न देत आहे. दुरन्नतोपि भवित, सगळ्यांना अन्न देते, ती स्थायी प्रमाणे देते, म्हणजे फार क्वचितच त्याच्यातून काय करतो, खंड पडतो. म्हणजे नदी कशी आहे, ही देणारी आहे, घेणारी आहे का नाही. मग एका बाजूला जर नदी एवढी चांगली आहे, देणारी आहे, तर महाराज पुढे म्हणतात की तटिनी तटद्रुम पाटन पातकमेकम चिरस्थायी. परंतु ही तटिनी काय करते, तटावर असणारे जे द्रुम आहे, तटद्रुम आहे, तटावर राहणारे जे लोक आहेत, त्या लोकांमध्ये काय करते, ती विभाजन करते. समजा एखादा मोठं शहर आहे, गाव आहे आणि मधून नदी गेली, 2 भाग झाले, इकडला भाग वेगळा, इकडला भाग वेगळा. म्हणजे एका बाजूला नदी काय करते, जीवन देते, तटाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांना अन्न देते आहे, उंच सकल भागातल्या सगळ्या लोकांना ती अन्न देते आहे. दुसऱ्या बाजूला त्या लोकांमध्ये ती काय करते, फूट सुद्धा पाडते. आपण पाहिलं ते तिकडले आहेत, ते रोडच्या पलीकडले आहेत, आम्ही रोडच्या अलीकडले आहोत, की ह्या गावातले आहेत, ते त्या गावातले आहेत, आम्ही वतनदार आहोत, ते उपरे आहेत, आम्ही गावचे आहोत, ते शिवचे आहेत. अशी कितीतरी भेदभावाची उदाहरणं आहेत. महाराज म्हणतात की नदी एवढी चांगली आहे, महान आहे, पण काय करते, याचा एकमेव मात्र चिरस्थायी दुर्गुण आहे, ती म्हणजे काय करते, लोकांमध्ये ती भेद करते, लोकांमध्ये काय करते, ती फूट पाडते. अन्योक्ती कलशाचा दडलेला अर्थ अतिशय साधा सोपा आहे. आपल्या आसपास परिसरात अशी माणसं असतात की खूप चांगली असतात, काही ना काहीतरी चांगलं समाजासाठी ते करत असतात, त्यांच्यासाठी करत असतात, एकूण मानवजातीच्या कल्याणासाठी ते काम करत असतात. पण जसा नदीमध्ये माणसामध्ये विभाजन करायचा दुर्गुण असतो, तसा त्या लोकांमध्ये सुद्धा एखादा दुर्गुण असतो. तो दुर्गुण राजानं किंवा जो काही नेतृत्व करणारा व्यक्ती आहे, सरदार असेल, पाटील असतील किंवा गावचं नेतृत्व करणारे व्यक्ती असतील, त्या लोकांनी तो दुर्गुण ओळखला पाहिजे आणि त्या दुर्गुणाला फाटा देऊन त्याच्या सद्गुणाचा समाजाच्या हितासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या श्लोकाच्या आधारे महाराज आपल्याला समजून सांगतात की बाबा रे, एखादी व्यक्ती किंवा कुणी जरी यंत्रणा काही असेल, ते खूप चांगलं करत असेल तरी एखादा दुर्गुण त्याच्यामध्ये असतो, तो समजून घेतला पाहिजे, त्याच्यातून मार्ग काढून त्याच्या सद्गुणाचा समाजाच्या हितासाठी उपयोग केला पाहिजे. आणि या श्लोकाच्या आधारे आपल्याला ते कसं ओळखायचं, त्याची आपल्याला आयडिया, कल्पना देत असताना महाराज दिसून येतात. महाराजांचं साहित्य हे अतिशय दर्जेदार आहे, अतिशय सखोल चिंतनातून ते पुढे आलेलं आहे. निसर्गात घडणाऱ्या घटना, निसर्गाचे नियम आणि समाजातली व्यक्ती आणि समाजातल्या माणसाचं वर्तन, या दोघांचा मेळ घालण्याचं का अतिशय सुंदर, अतिशय आकर्षक आणि प्रभावी काम महाराजांनी या बुधभूषणमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. विशेषतः अन्योक्ती कलशामध्ये मात्र प्रत्येक श्लोकाचे 2 अर्थ आहेत, एक सरळ दिसणारा अर्थ, दुसरा त्यामध्ये दडलेला अर्थ. तर या चर्चेसोबत या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका.